जय श्री कृष्ण. नमस्कार. मी आराध्य गुरुजी न्यूज नेटवर्क 360मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आजपासून आपण ज्योतिष या विषयासंदर्भात समजून घेणार आहोत. तर हे आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे काम करतं, याचं महत्त्व काय, हे आपण सर्व समजून घेऊ. माझं नाव आराध्य गुरुजी. गेले 12 वर्ष मी वेदाध्ययन केलेलं आहे आणि ऋग्वेद याज्ञिक या विषयातील माझा सर्व अभ्यास आहे. ज्योतिष, वास्तू, तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी कशा प्रकारे मार्गस्थ काढता येतात, तर यावरती ज्योतिषशास्त्रातून मार्ग मिळतात. तर ज्योतिषशास्त्रामध्ये गेले मी 6 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. 12 वर्षामध्ये या क्षेत्रातलं अध्ययन आहे. आत्तापर्यंत मी 6000 लोकांना कन्सल्ट केलेत. त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी त्यांना दूर करण्याकरता मार्गदर्शन पण केलेलं आहे. त्यानंतर वास्तू आणि सर्व प्रकारच्या धार्मिक पूजा या विषयामध्ये आम्ही कार्यरत आहोत. तर सर्वप्रथमपणे ज्योतिषशास्त्राचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये काय आहे हे आपण समजून घेऊ आणि तो कशा प्रकारे पडतो त्यानुसार आपल्याला या सर्व गोष्टींना समजून घेण्याकरता सहकार्य होईल. असं म्हणलं गेले की यथाशिका मयूराणाम नागानां मणयो यथा तद्वद वेदांगशास्त्राणां ज्योतिषम मूर्धस्थितम. जसं मोराच्या डोक्यावरती तुरा आहे, नागाच्या फण्यावरती जसं मणीचं चित्र आहे, तसं वेद आणि शास्त्र यांचं जर मुकुटमणी काय असेल तर ज्योतिषशास्त्र सांगितलेलं आहे. तर एवढं ज्योतिषाला महत्त्व देण्याचं कारण काय आहे? कारण ज्योतिष तुमच्या जीवनातील चांगला काळ आणि वाईट काळ हे तुम्हाला आधी समजण्याकरता सहकार्य करतं. आपल्या आयुष्यामध्ये ज्योतिषशास्त्राचं महत्त्व किती टक्के असेल? जर आपण आयुष्याला 100% डिवाईड केलं तर ज्योतिषशास्त्राचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये फक्त 25% आहे. 25%पेक्षा जास्त ज्योतिषशास्त्र तुम्हाला कधीच सहकार्य करणार नाही. 25% चांगलं वाईट तुमच्या जीवनामध्ये तुमच्या राहत्या वास्तूमुळे होईल. वास्तू चांगली असेल उत्कर्ष होईल, वास्तू चुकीची असेल तर तुम्ही अधोगती पागाल. 35% आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचं फळ आपल्याला भोगावं लागतं. 10% आपल्या आईवडिलांनी केलेल्या पापकर्म आणि पुण्यकर्माच्या आपण भागीदार बनतो आणि 5% हे पूर्वजन्माचं संचित आहे, ते आपल्याला भोगण्याकरता किंवा उपभोगण्याकरता जन्म घेत असतो. सर्वप्रथमपणे एकंदरीत 9 ग्रह आणि 12 राशीमध्ये संपूर्ण ज्योतिषशास्त्र आहे. 5 तत्व आहेत: अग्नी, पृथ्वी, जल, वायू आणि आकाश. यांच्या अंगभूत या तत्वांना 12 राशीमध्ये डिवाईड करण्यात आले. त्याला मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळा, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा 12 राशी आहेत. या 12 राशींमध्ये 9 ग्रहांना विभागलं गेलेलं आहे: सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू. या सर्वांच्या भ्रमणाच्या माध्यमातून या सृष्टीचक्रामध्ये काही गोष्टी घडत असतात आणि काही गोष्टी बिघडत असतात. तर ती घडणारी चांगली गोष्ट कधी आहे आणि घडणारी वाईट गोष्ट कधी आहे हे जर आपल्याला समजलं त्यालाच आम्ही पंचांगात बघून, आम्ही म्हणतो की गुरुजी पंचांगात बघून मुहूर्त सांगा. म्हणजे काय? पंचांगामध्ये बघून तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, काळे त्या अनुषंगाने त्याचा प्रभुत्व आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे पडतो हे सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत. माझ्या गुरुजनांनी जे शिकवलं मला त्याचं जे काही सर्वोत्कृष्ट मला सांगता येईल ते सर्व मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथमपणे प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही गोचर भ्रमण होत असतं. तर या महिन्यामध्ये काही गोचर भ्रमण सांगण्यात आलेलं आहे. तर ते कोणते गोचर भ्रमण आहेत हे आपण समजून घेऊ. सद्यस्थितीमध्ये गुरु हा कर्क राशीमध्ये अत्यंत फलदायी किंवा अत्यंत शुभफल देणारा ग्रह मानला गेलेला आहे. त्यानंतर याच महिन्यामध्ये शनी हा वक्री होणार आहे. त्यानंतर या महिन्यामध्ये बुध वक्री आहे, तो मार्गस्थ होणार आहे आणि शुक्र सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. हे 4 ग्रहांचे या महिन्यामध्ये भ्रमण आहेत. संपूर्ण जुलै महिना आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी, आपल्या जवळच्या मित्रपरिवारांसाठी, आपल्या व्यवसायासाठी आणि आपल्या शिक्षणामध्ये या सगळ्यांचं प्रभुत्व काय पडेल हे सर्वसाधारणपणे आपण समजून घेऊ. सर्वप्रथमपणे हे जे आम्ही तुम्हाला सांगतोय प्रत्येक राशीप्रमाणे फलादेश आहे. हे प्रत्येकासाठी योग्य असेल असं नाही. प्रत्येकाच्या कुंडलीतील ग्रहमानाप्रमाणे याचा बदलाव होत असतो. पण सर्वसाधारणपणे 20 ते 25% त्या राशीनं ह्याचं प्रभुत्व पडत असतं. तर ते कशा प्रकारे आहेत काय आपण समजून घेऊ. सर्वप्रथमपणे या महिन्यात सगळ्यात मोठा बदल म्हणजे काय? गुरु जो आहे तो कर्क राशीमध्ये आहे. म्हणजे गुरु जेव्हा मागच्या महिन्यामध्ये कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर या महिन्यात तो फल देणारा ठरेल. जेव्हा गुरु कर्क राशीमध्ये असतो तेव्हा तो तुमच्या आयुष्यातील गुरुजनांचं तुमच्या योगदान वाढवतो. तुमचं विद्याभ्यासासंदर्भातील तुमचं मत, अभिप्राय वाढतं. तुम्ही नवीन गोष्टी शिकण्याच्या अधिपत्याखाली काम करता आणि तुमच्या आयुष्यामध्ये मेंटर्स असतील, गुरु असतील, ज्यांना तुम्ही आदरणीय मानता, त्या सर्व लोकांचे तुमच्या जीवनामध्ये योगदान देणारे फल देतात. जर गुरु आयुष्यात नीट असेल तर प्रत्येक मार्ग सोपं आहे. म्हणून म्हणलं जातं की ज्योतिषशास्त्र कशा प्रकारे काम करतं तर गुगल मॅपसारखं काम करतं. असं म्हणलं आहे की ॲस्ट्रॉलॉजी जस्ट लाईक अ गुगल मॅप. वेन यू से वॉट द डेस्टिनेशन वी कॅन हेल्प यू हाऊ टू गो दर मिनिमम हर्डन्स. समजा मला माहिती असेल आज पाऊस पडणार आहे तर मी छत्री घेऊन जाईन. त्यातनं पाऊस येणं थांबणार नाही आहे, पण त्या पावसामध्ये मी 70% भिजणं वाचेल. एवढंच ज्योतिषशास्त्राचं आपल्या जीवनातलं प्रभुत्व आहे.
तर बघा, गुरु जेव्हा कर्क राशीमध्ये आहे तर गुरु तुमच्या आयुष्यातील दीर्घकालीन योजनांना अत्यंत चांगलं फळ देईल. म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करताय, एखादी नवीन वास्तू घेताय किंवा एखाद्या नवीन प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय किंवा काही आर्थिक व्यवहारामध्ये ज्याला लॉंग टर्म तुम्हाला अपेक्षित आहे अशा काही गोष्टी तुम्ही करताय किंवा एखादं शिक्षण घेताय, एखादा कोर्स करताय, या सर्व गोष्टींमध्ये गुरु तुम्हाला अत्यंत चांगलं फल देणारं या महिन्यामध्ये आहे. म्हणजे या महिन्यामध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात पण आहे, पण ह्या सर्व या महिन्यामध्ये ॲडमिशन्स चांगले होतील, मुलांना शिक्षणामध्ये योग्य ठिकाणी ॲडमिशन्स मिळतील, त्यातल्या काही अडीअडचणी दूर होण्याकरता सहकार्य होईल. असं सर्व जुलै महिन्यामध्ये गुरुचं प्रभुत्व असेल. याच महिन्यामध्ये शनी जो आहे तो मीन राशीमध्ये वक्री होत आहे. शनी मीन राशीमध्ये वक्री होत असल्यामुळे काय होते, जी तुमची कामं अपूर्ण आहेत, ज्या जबाबदाऱ्या तुम्ही हातामध्ये घेतल्यात पण ते पूर्ण होत नाही आहेत, असंख्य वेळापासून कामं अडकलेली आहेत, ते कामं मार्गस्थ होण्याकरता सहकार्य होईल. कारण शनी मीन राशीमध्ये वक्री होत आहे. मीन रास ही मूलतः गुरुचीच रास आहे, त्यामुळे त्याचं वक्री होणं सर्वांना अडकलेली कामं मार्गस्थ होण्याकरता सहकार्य करेल. त्याच अनुषंगाने बुध जो आहे आत्ता वक्री आहे, तो मार्गस्थ होत आहे. तर यामुळे काय होतील, तुमचे कागदपत्र असतील, प्रवास असेल, संवाद असेल, ज्या माध्यमातून तुम्ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काही गोष्टींचा अभ्यास करताय किंवा तुम्ही एखाद्या कंटेंट डोमेनमध्ये काम करतायत, या सर्व लोकांसाठी बुध अत्यंत फलदायी ठरेल. तुमचं काम वाढण्याकरता, तुमचं नाव प्रतिष्ठा वाढण्याकरता या सर्वामध्ये बुध तुम्हाला सहकार्य करेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये शुक्र सिंह राशीमध्ये आहे. शुक्र सिंह राशीमध्ये असताना तो तुम्हाला सर्व काही लक्झरी गोष्टींकडे अट्रॅक्ट करतो, सौंदर्यांकडे तुम्हाला अट्रॅक्शन करतो. हा महिना काही राशीच्या लोकांसाठी अत्यंत उत्तम राहील, त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी, त्यांच्या रिलेशनशिपसाठी, त्यांच्या लक्झरीसाठी, त्यांचं नाव प्रतिष्ठा पदासाठी. तर यांचं नेमकं प्रभुत्व कोणत्या राशीमध्ये कशा प्रकारे असेल हे आपण पाहूच. तर हा महिना जो आहे या महिन्यामध्ये वृषभ रास, कन्या रास, तुला रास व मकर रास व मिथुन रास या सर्व राशींसाठी अत्यंत उत्तम आहे. या राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरणारा महिना आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही कधीही पाहिलं नव्हतं असं फळ या 5 राशींना मिळणार आहे. वृषभ राशीच्या दृष्टीने पाहायला गेलं तर आर्थिक आवाक वाढेल, तुमच्या कामामध्ये नवीन संधी निर्माण होतील. हे सर्व वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत आहे. हे महिला नोकरदार वर्ग यामध्ये कार्यरत असतील तर त्यांना आपण बघू की त्यांचं प्रमोशन झालं किंवा बऱ्याच काळापासून ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांना नोकरी मिळाली. कारण वृषभ रास ही मूलतः शुक्राची रास आहे, त्यामुळे महिला लोकांसाठी तो विशेष फल देणारा ठरेल. आणि आर्थिक वाढ, व्यावसायिक प्रगती व नवीन संधी यासाठी वृषभ राशीचं फल या महिन्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी या महिन्यातलं फल जे आहे ते शैक्षणिक फल सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्या करिअरमध्ये यश मिळणारं, तुम्ही केलेल्या नियोजनाचा लाभ मिळणारं. म्हणजे आता आपण काहीतरी ठरवलेलं असतं आपली गोष्ट घडावी, तर ती गोष्ट घडण्याकरता जे आपण नियोजित केलेलं असतं त्या सर्व गोष्टी मार्गस्थ होण्याकरता हे या महिन्यामध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरेल. तुम्ही जे ठरवाल ते घडेल. तुम्ही ज्या करिअरमध्ये प्रवेश करता तुम्हाला नक्की यश मिळेल असं जुलै महिना असणार आहे. तुला राशींसाठी बघायला गेलं तर तुला राशींसाठी हा महिना अत्यंत समृद्धदायी असेल. मान, सन्मान, पदोन्नती, व्यावसायिक प्रगती या सर्व गोष्टी आपण तुला राशीसाठी पाहतो. तुला राशींच्या लोकांसाठी बघायला गेलं तर आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ लोकांपर्यंत पोहोचेल. एखाद्या बातमीच्या माध्यमातून असेल, एखाद्या अवॉर्ड्सच्या माध्यमातून असेल किंवा तुम्हाला एखादा मिळालेला कोणीतरी तुम्हाला चांगला रिव्ह्यू देईल. अशा सर्व पद्धतीनं नावलौकिक पदप्रतिष्ठा वाढण्याकरता तुम्हाला तुला राशीच्या लोकांसाठी हा महिना चांगला असेल. मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत चांगला असणार आहे. यामध्ये काय होणार आहे तर तुम्ही जे काही मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फळ मिळण्याच्या अनुषंगाने मकर राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना संवाद व नेटवर्क म्हणजे तुमच्याकडे असलेल्या लोकांचा समूह आणि तुमची संवाद कौशल्य या माध्यमातून तुम्ही यश मिळण्याकरता तुम्हाला अत्यंत सहकार्य घडेल. अशा या 5 राशींसाठी जुलै महिना अत्यंत शुभदायी, तुम्ही ठरवाल ती गोष्ट घडण्याचं आहे. तत् अनुषंगानेच आपण हे बघू मिश्र फल म्हणजे चांगलं पण आणि वाईट पण अशा कोणत्या राशींना फल देणार आहे आणि वाईटच फळ कोणत्या राशींना देणार आहे आपण समजून घेणार आहोत. मिश्र फलाच्या अनुषंगाने बघायला गेलं तर मेष राशीसाठी हा महिना मिश्र फलांचा आहे. तुमच्या आयुष्यात चांगलंही घडेल आणि तुमच्या आयुष्यात वाईटही घडेल. मेहनतीप्रमाणे तुम्हाला यश मिळेल पण अनावश्यक खर्च होईल. अचानक कुठेतरी मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते, अचानक तुमचे पैसे जाण्याचे माध्यम बनू शकतात,
अचानक तुम्ही कुठल्या तरी फ्रॉडमध्ये अडकलात किंवा तुमच्या बँकिंग अकाउंट हॅक झालं, असं काही होऊ शकतं. अचानक पद्धतीने तुमचे पैसे हरवले, तुमचे पाकिट चोरीला गेलं, एखादी वस्तूची हानी झाली, अचानक काही गाडीचं नुकसान झालं, अशा काही सर्व गोष्टी मेष राशीच्या लोकांसाठी घडू शकतात. पण त्याच अनुषंगाने कामामध्ये, करिअरमध्ये अत्यंत फलदायी देखील ठरणारा असणार आहे. कारण तो मिश्र फल म्हणजे चांगलं पण फळ देतो आणि वाईट पण फळ देतो. त्यानंतर बघा, या महिन्यामध्ये ज्यांनी सावध राहायच्या राशी कोणत्या आहेत ते आपण नक्की समजून घेऊ. या राशी लोकांनी अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे. त्यामध्ये धनुरास, मीनरास, कर्करास, सिंहरास, वृश्चिकरास आणि कुंभरास या राशीच्या लोकांनी अत्यंत सावध राहणं आवश्यक आहे. त्यामध्ये धनुराशीच्या लोकांना बघायला गेलं तर नवीन संधी तर येईल, पण त्याची तुम्ही नीट पाहणी करा. ती योग्य आहे का, ती घेतली पाहिजे का, नाही घेतली पाहिजे का. कदाचित तुमच्या आयुष्यातले अत्यंत योग्य मार्ग सोडून तुम्ही अयोग्य मार्गावरती जाऊ शकता. मीन राशींच्या लोकांसाठी बघायला गेलं तर तुम्हाला असं वाटेल की प्रचंड जबाबदाऱ्या वाढलेत, की जबाबदाऱ्या कशा पार पडायला संपत नाही आहेत. प्रत्येकजण वेळ मागतोय, तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही आहात. तुमच्या नात्यामध्ये प्रचंड गैरसमज होताना तुम्ही बघाल, आई वडिलांशी वादविवाद होताना बघाल. असं सर्व काही मीन राशीच्या लोकांसाठी घडेल. कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्यामध्ये कोणताही भावनात्मक निर्णय जर तुम्ही घेतला तर तो 99.99% चुकणारच आहे. कारण कर्क राशीसाठी जुलै महिना अत्यंत वाईट सांगितलेला आहे. कर्क राशीच्या लोकांनी भावनाप्रधान होऊन कुठलेही आर्थिक निर्णय घेऊ नये. नात्यामध्ये अत्यंत इमोशनली तुम्ही वल्नरेबल कंडिशनमध्ये असताना कुठलेही निर्णय घेता कामा नये. अचानक मनाला एखादी गोष्ट लावून घेता कामा नये. कोणी काही तुम्हाला बोललं त्या गोष्टी गिल्टमध्ये तुम्ही राहू शकता. अशा सर्व गोष्टी या कर्क राशीच्या लोकांसाठी होणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी जर बघायला गेलं तर तुम्ही दिलेल्या अति आश्वासनामुळे तुम्ही अडचणीमध्ये याल. जुलै महिना तुम्हाला खरंच अडचणीमध्ये आणण्याचं कारण आहे. कोणाला शब्द देत आहे तर जपून द्या, कारण जुलै महिन्यामध्ये सिंह राशीच्या लोकांसाठी फलं अत्यंत कठीण सांगण्यात आलेलं आहे. जुलै महिन्यामध्ये जर बघायला गेलं अनावश्यक खर्च ओढतील, तुम्ही दिलेल्या कमिटमेंट्स फेल होतील, तुमचे वादविवाद होतील आणि त्या माध्यमातून वाद विकोपाला जाऊ शकतो. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी जुलै महिन्यामध्ये शक्यतो कोणाशी वाद टाळा. म्हणजे तुम्ही ओव्हर डिलिव्हर करा, पण कमिट अंडर करा. म्हणजे समजा तुम्ही एखादी गोष्ट 10 रुपयाची करू शकता, तुम्ही 2 रुपयाची करतो सांगा आणि 10 रुपयाची करा. त्याच माध्यमातून तुम्हाला फलं मिळेल. पण सिंह राशीच्या लोकांचा अनावश्यक खर्च वाढेल. तुम्ही दिलेले सगळे शब्द फेल होतील किंवा तुम्ही दिलेले कमिटमेंट्स फुलफिल होणार नाहीत. त्या माध्यमातून तुम्ही अडचणीमध्ये याल किंवा तुम्ही अति प्रभुत्व दाखवण्याकरता किंवा एखाद्या क्षणामध्ये स्वतःला अत्यंत बलवान दाखवण्याकरता काहीतरी गोष्ट बोलाल आणि ते तुम्हाला त्या अडचणीत आणण्याचं कारण ठरू शकतं. सिंह राशीच्या लोकांनी प्रचंड सावध राहिलं पाहिजे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बघायला गेलं हा पर्सनल लाईफमध्ये अत्यंत वाईट काळ असणार आहे. तुमचे नातेसंबंध बिघडणार आहेत. तुमच्या जोडीदारांकडनं तुम्हाला कुठलाही सपोर्ट मिळणार नाही आहे. ते तुम्हाला समजणार नाही असं तुम्हाला वाटेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये असाल, तुमचं लग्न झालं असेल, आईवडिलांसोबत नातं असेल तर या सर्व नात्यामध्ये थोडं सावध राहा. या सर्व नाती या महिन्यामध्ये प्रचंड बिघडण्याची, एकामेकांबद्दल चुकीचं मत निर्माण होण्याचं, एकामेकांबद्दल दुरावा निर्माण होण्याचं आहे. विशेष करून जी लोक प्रेमामध्ये आहेत किंवा त्यांचं वैवाहिक जीवन आहे त्या लोकांसाठी हा महिना अत्यंत खडतर असणार आहे. परीक्षा घेईल, या परीक्षेमध्ये तुम्हाला दटून राहायचं आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी या महिन्यामध्ये नात्यासंदर्भातील निर्णय घेत असताना बुद्धी वापरू नये आणि कामासंदर्भातील निर्णय घेत असताना मन वापरू नये, या गोष्टीने नक्की काळजी घ्यावी. कुंभ राशीच्या लोकांसाठी जर बघायला गेलं तर हा महिना अत्यंत ताणाचा असेल आणि कुंभ राशीचे लोक प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये आरोग्याच्या माध्यमातून येतील. म्हणजे काय होईल, अचानक आरोग्य बिघडलं, घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली, अचानक कुठली सर्जरी करावी लागली, मेडिकल इमर्जन्सी आली, अशा सर्व घटना तुमच्या जवळपास घडू शकतात. तर या महिन्यामध्ये या ज्या 4 राशी बदल होत आहे, ज्यामध्ये गुरु मूलतः कर्क राशीमध्ये आहे, शनी मीन राशीमध्ये वक्री आहे, बुध जो वक्री आहे तो मार्गस्थ होतोय आणि शुक्र सिंह राशीमध्ये. याप्रमाणे या राशीवरती पडणारा विविध फल आहे. तर या सर्व फलांच्या अनुषंगाने तुमच्या जीवनाला तुम्हाला उज्ज्वल करता यावं, या अडचणींपासून दूर राहता यावं म्हणून न्यूज नेटवर्क 360च्या माध्यमातून ही सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तुमच्यासमोर मांडलेलं हे ज्ञान जर तुम्हाला आवडलं तर नक्की तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा. न्यूज नेटवर्क 360ला सबस्क्राईब करा. आणि वेदब्रह्म या नावाने आमची कंपनी आहे. आम्ही पत्रिका पूजा आणि वास्तूमध्ये कार्यरत आहोत. यामध्ये तुम्हाला काही मदत लागली तर नक्की संपर्क साधा. जय श्री कृष्ण.